विशेषतः ज्यांचं आपण मगाशी कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं, आमच्या कावळेताई, ज्यांचा अतिशय चांगला बचत गट आपण त्यांचं सर्व वर्णन या ठिकाणी, सर्व इतिहास आपण जो ऐकला, आज या कुसुम महोत्सवामध्ये सहभागी झालेले जिल्ह्यामधले सर्व बचत गट, या ठिकाणी विक्रीस आलेले वेगवेगळे स्टॉल्स, प्रेक्षकामध्ये बसलेले सर्व आमचे जिल्ह्यातली मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मी आभारी आहे सर्व प्रमुख मंडळींचा या ठिकाणी. एकतर श्री महाजन यांचा विशेष आभार की मुंबईहून खास करून आज आपल्या महोत्सवामध्ये दोन शब्द बोलण्याकरता ते मुद्दाम मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत. आणि सर्व जुन्या आठवणी माझ्या मनात आहेत. रवींद्र महाजनी हे माझे अत्यंत चांगले ओळखीचे कलाकार राहिलेले आहेत. राज्याच्या सांस्कृतिक मंत्री या नात्याने अनेक वेळा त्यांच्याशी संवाद साधण्याचा, अनेक वेळा त्यांच्याशी भेटण्याचा योग आला होता. या कुसुम महोत्सवामध्ये जसे आपण प्रेक्षक म्हणून आलेले आहात, तर माझा रोल सुद्धा तेवढाच आहे. मी फक्त पाहुणा म्हणूनच या ठिकाणी आलेलो आहे. माझा पाठिंबा तर आहे, पर्याय नाही, कारण घरी 3-3 महिला असल्यामुळे पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही मला. परंतु मनापासून माझा पाठिंबा आहेच. संपूर्ण महोत्सवाची जी काही बांधणी आहे, कल्पना आहे, जी काही आखणी आहे, त्या घरातील तिन्ही महिलांनी मिळून एकत्रपणे केलेल्या आहेत. माझा रोल फक्त व्यासपीठावरून 2 शब्द बोलण्या इतपतच मर्यादित आहे. परंतु मला आनंद आहे की गेल्या 4 वर्षामध्ये अतिशय यशस्वीरित्या हा कुसुम महोत्सव या ठिकाणी सुरू आहे 4 वर्षापासून. आणि याच व्यासपीठावर गेल्या 3-4 दिवसापासून संगीत शंकर दरबार आपण पाहायला. आज या ठिकाणी कुसुम महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी 3 दिवसाकरता होत आहे. भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि खूप खूप अतिशय आनंदाची बाब आहे. मगाशी बचत गटाचं जे काही यश मी या ठिकाणी ऐकलं, खरोखर हॅट्स ऑफ टू आमच्या कावळेताईंना मनापासून शुभेच्छा देतो. की 3 लाखा अल्पशा म्हणजे घरामध्ये शासंक होते लोक की चालेल की नाही, होईल की नाही आणि प्रोत्साहन मिळेल की नाही, पण ज्यांचा टर्नओव्हर आज 17 लाखावर गेलेला आहे, तो आगामी काळामध्ये 25 ते 50 लाखाच्याही वर जावा आणि त्यांना बघून अनेकांनी अनुकरण करावं. अशाच प्रकारचा हा उपक्रम, हा इतरांनी त्याचं हे पाहून इतरांनाही प्रोत्साहन मिळेल, इतरांनाही काही करण्यासारखं वाटेल, अशा प्रकारचं चांगलं काम ते करत आहेत. या ठिकाणी आपले कश्मीर महाजन यांचे चित्रपट देऊळबंद, फुलवंती, सरसेनापती, हंबीरराव असे अनेक नावाजलेले चित्रपट त्यांनी काम केलेले आहेत. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीने रवींद्र महाजनांनी एक उंचीचं शिखर गाठलं होतं आणि उत्तम कलावंत म्हणून ते आज देशात होऊन गेले, महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांच्यापेक्षा अधिक उंची कश्मीर गाठतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणूनच ते आज एक चांगले कलावंत म्हणून या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्याबरोबर आमचे राजकीय कलावंत सुद्धा माझ्या सहित व्यासपीठावर आहेत. आम्हाला आपण शुभेच्छा द्याल अशी अपेक्षा आहे. श्रीजया या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या, त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे आभार मी मानतो. आणि लवकरच आपण पाहतोय की त्या चांगल्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत. परवाच नांदेडमध्ये आपण रोजगार मेळावा घेतला अर्धापूरला. अतिशय यशस्वी अशा प्रकारचा रोजगाराचा संधी लोकांना मिळावी अशा पद्धतीने कामाची उत्तम सुरुवात या ठिकाणी केली आहे. मला वाटतं की या सगळ्या सकारात्मक मूव्ज आहेत. आपला हा जो व्यासपीठ आहे, किंबहुना आम्ही जे व्यासपीठ नांदेड जिल्ह्यामध्ये घेत आहोत, किंबहुना कार्यक्रम सादर करत आहोत, त्याच्यामध्ये सकारात्मक काहीतरी शक्ती मिळावी, त्यातून लोकांना काहीतरी चांगलं घेता यावं आणि ते प्रोत्साहन घेऊन नांदेडमध्ये अनेकांनी तसंच केलं तर मला अतिशय आनंद होईल. निगेटिव्हिटी नको आम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे. आम्हाला नांदेडच्या लोकांना काहीतरी चांगलं बघायची इच्छा आहे. नुसती टीका टिप्पणी हा विषय आमचा नाही आहे. तर लोकांनी यातून काहीतरी चांगलं घ्यावं, आपल्याला काहीतरी चांगलं देता यावं
आणि जगामध्ये जे चांगलं आहे ते चांगलं नांदेडमध्ये यावं अशा पद्धतीची भावना आणि भूमिका सातत्याने आमची राहणार आहे. बघू याच्या पुढे आपण मगाशी डोईफोडने सांगितलं की आपण नाट्य संमेलन नांदेडला घेतलं मी. सांस्कृतिक धोरण राज्याला दिलं. राज्याचा मुख्यमंत्री असतानाही अनेक महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी गेले आणि आपण पाहाल की नांदेडमध्ये अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी येऊन गेले की जे आजही नांदेडच्या सगळ्या जुन्या आठवणी या ठिकाणी सांगतात. त्यामुळे मला आनंद आहे की नांदेड एक सांस्कृतिक केंद्र म्हणून मराठवाड्यामध्ये नावारूपाला आलेलं आहे आणि आगामी काळात यशापेक्षाही चांगले कार्यक्रम नांदेडच्या लोकांकरता मराठवाड्याकरता सादर करण्याची संधी आम्हाला आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वेळोवेळी आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे माझा प्रयत्न राहील अशाच पद्धतीने आज सगळ्या गोष्टीला आम्ही आपल्या समोर आणत आहोत. आमचे सर्व इतरही अधिकारी या ठिकाणी आहेत. डीआरएम आमच्या या ठिकाणी आलेले आहेत. रेल्वेचं कामकाज पाहतात, दिवसभर व्यस्त असतात ऑफिसला. त्यांना म्हणलं 10 मिनिटं रेल्वेचं रिझर्वेशन आणि नवीन गाड्या हे सोडून 10 मिनिटं आमच्यामध्ये सहभागी व्हा आणि थोडंसं बघा हे जग कसं आहे, वेगळं आहे. त्यामुळे त्याही आलेल्या आहेत. बाकी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला हा सगळा काम जे आहे ते यशस्वी होईल. कुसुम महोत्सव 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आहे. 3 दिवस सांस्कृतिक मेजवानी आहे आणि 3 दिवस बाजूच्या आता मुख्य कार्यक्रम जो होणार आहे तो बाजूच्या व्यासपीठावर बाजूला आपल्याला जायचं आहे आणि बाजूच्या हे स्टॉलची पाहणी 10 मिनिटात करून आपण सर्वांनी बाजूचा व्यासपीठ जे आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि त्यामुळे आपण इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी सर्व आमच्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.